माणिकराव कोकाटे यांचं खातं हे बदलण्यात आलेलं आहे। कृषीऐवजी त्यांना आता क्रीडा खातं देण्यात आलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विजयकुमार घाडगे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। खातं बदललं आहे, समाधानी आहात? समाधानी असायचं कारण नाही। राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला होता, त्या हल्ल्याचं तुम्ही त्यांना बक्षीस दिले का? आमची मागणी होती कृषी मंत्र्यांना हाकलून द्या, अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री तुम्ही राज्याला दिला आहे, ही मागणी घेऊन आम्ही तटकरेंकडे गेलो होतो। त्यावेळेस आम्हाला राष्ट्रवादीच्या गुंडांनी अमानुष मारहाण केली होती, मग तुम्ही बक्षीस दिले का? कृषी खातं काढलं म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांमधला संताप तुम्हाला निवळायचा आहे का? संताप निवळणार नाही। शेवटी चुकीचे लोक या राज्याच्या मंत्रिमंडळात बसलेत हे महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितलेलं आहे आणि अजितदादांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। राज्याच्या शेतकऱ्यांची, राज्यातल्या जनतेची मागणी होती की असंवेदनशील कृषी मंत्री बदला, छावा संघटनेची मागणी होती कृषी मंत्र्यांना हाकलून द्या। तुम्ही चुकीच्या लोकांना का पोचताय? कुठेतरी मीठ चोळण्याचं काम झालं असं? मीठ चोळण्याचंच काम म्हणावं लागलं। का तुम्ही चुकीचे लोक पोचताय? बीडला संतोष देशमुख मारला, त्या बिचाऱ्याची एवढी निर्गुण हत्या झाली, त्यानंतर 3 महिन्याच्या नंतर तुम्ही राजीनामा घेताय। महाराष्ट्र ढवळून निघाला, महाराष्ट्र रस्त्यावर उतरला, लाखो लोक रस्त्यावर उतरल्याच्या नंतर तुम्ही राजीनामे घेणार। अशा लोकांना तुम्ही का पोचताय हा प्रश्न आहे आमचा। पुढेही आंदोलन सुरूच राहणार असं समजायचं? नक्कीच, कारण शेवटी राज्य सरकारमध्ये जर असे चुकीचे लोक राहतील तर लोक रस्त्यावर उतरणार आहेत, जाब तुम्हाला विचारणार आहेत। परंतु आता काल जी रात्री तुम्ही ही घटना घडवून आणली आहे किंवा कृषी खातं काढले, क्रीडा खातं दिलं आहे, याच्याबद्दल राज्याच्या जनतेत मनात राग आहे ना। चुकीच्या लोकांना पोचतात तर राज्यातली जनता तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सरकार म्हणून अजितदादा असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील यांनी स्पष्टीकरण दिलंच पाहिजे। एकूणच कुठंतरी नाराजी जी आहे ते अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठंतरी जे खातं आहे ते जरी बदललं असलं तरी त्या संदर्भात देखील स्पष्टीकरण द्यावं अशा प्रकारची मागणी होताना दिसते। कॅमेरामॅन गजानन बाळपूरकर सह अभिषेक कुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।